नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. गुरुचरित्र अध्याय 14 अनेकांना वाचावासा वाटतो. अनेक जण वाचण्याचा प्रयत्न करतात, परंतु बऱ्याच वेळेला त्या अध्यायात काय सांगितलं आहे हे अनेकांच्या लक्षात येत नाही. मनातली भीती जावी म्हणून हा अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे. कुणीतरी कुणाकडे तरी जाता आणि तो म्हणतो अध्याय 14वा वाचा, आणि गुरुचरित्र ज्यांनी पारायण केलेलं आहे ते बोटं फिरवल्यामुळे त्यांना 14वा अध्यायातलं काहीही कळत नाही, काहीही लक्षात येत नाही. ज्याला खरोखरच जीवन जगताना मनापासून भीती वाटते त्यांनी गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवायला पाहिजे. मग आपले गुरु कुणी का असेना. लोकांची मुळात देवावर श्रद्धा नाही, आपल्या गुरूंवर श्रद्धा नाही. आणि केवळ गुरुचरित्र अध्याय 14 वाचून आपल्या मनातील भीती निघून जाणार नाही. आयुष्य संपलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मनात ती भीती राहते, आणि जो भीतीदायक जीवन जगतो त्याच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद कधीही मिळत नाही. गुरुचरित्र अध्याय नंबर 14 ओवी नंबर 24, 25, 26, 27, 28 असं सांगितलं आहे. श्री गुरुकृपा होय ज्यासी काय करील दृष्ट. जर गुरुकृपा तुमच्यावर असेल तर तुमच्या समोर जो दुष्ट असतो, जो तुम्हाला त्रास देतो, जो तुम्हाला वाईट वागणूक देतो, तो क्रूर तुम्हाला काही करू शकणार नाही. गरुडाच्या पिल्लयासी सर्प तो कवणे परग्रासी. जर गरुडाचं पिल्लू असेल तर त्याला सर्प, साप, नाग काहीही त्रास करत नाहीत. तैसे तया ब्राह्मणासी. असे कृपाश्री गुरूंची, एका ब्राह्मणाला, सायन देवाला गुरूंची कृपा झाल्यानंतर गुरूंनी स्वतः त्याला अभिवचन दिलेलं आहे. पुढे गुरुचरित्र सांगितलं आहे, का एखादे सिंहासी ऐरावत केवेग्रासी. एखाद्या सिंहाच्या पिल्लाला हत्तीसुद्धा काही करू शकत नाही. एखादा सिंह असतो पण आकाराने मात्र हत्ती फार मोठा असतो, पण त्यालासुद्धा सिंहाला काही करू शकत नाही. श्री गुरुकृपा होय ज्यासी कळी काळाचे भय नाही. जर गुरुकृपा झाली तर तुम्हाला कळी काळाचं सुद्धा म्हणजे मृत्यूचं भयसुद्धा तुम्हाला नाही. ज्याचे हृदयी गुरुस्मरण त्याची कैसे भय दारुण. गुरुकृपा जर प्राप्त झाली तर तुम्हाला कशालाही भिण्याचं कारण नाही. काळ मृत्यूनं बाधे त्याची. तुम्हाला मृत्यूसुद्धा तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. तर अपमृत्यू काय करील. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यमन असे तो काय. आणि सर्वात जास्त माणसाला मृत्यूचे भय असतं. श्री गुरुकृपा ज्यासी होय मुख्य यमाचे भय नाही. अपमृत्यू काही तुम्हाला त्रास देणार नाही. आणि एकदा मनातून मृत्यूचं भय गेलं तर तुम्हाला मूळ कशाची भीती नाही. आपण सर्वात जास्त मृत्यूला घाबरतो, आणि मृत्यूचं भय जर मनातून गेलं तर आपलं जीवन अत्यंत सुख समाधानकारक आहे. मूळ आपल्या मनातली भीती घालवण्यासाठी गुरुकृपेची जोड हवी आवश्यक आहे. आणि गुरुकृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण गाणगापूरचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत, त्यांचं जो नामस्मरण आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे नामस्मरण सकाळी आणि संध्याकाळी किंवा वेळ उपलब्ध होईल तेव्हा मनापासून जर आपण गुरूंचं नामस्मरण केलं आणि गुरु नृसिंह सरस्वती महाराजांवर दृढ श्रद्धा ठेवली, दृढ भक्ती केली तर आपल्याला काही कारण नाही. तो सायनदेव नावाचा सेवक, त्याला एक यवनाने बोलवलं होतं. तो गुरु महाराजांकडे गेला आणि गुरूंना सांगितलं की उद्या मला त्या यवनाकडे जायचं, तो मला ठार मारील. तेव्हा गुरु महाराजांनी त्याला अभयवचन दिलं, तू त्याच्याकडे जा, तो तुला काहीही करणार नाही, तू येईपर्यंत आम्ही इथंच थांबू. या केवळ 3 वाक्यावर हा सायनदेव गुरु महाराजांकडे गेला. त्या यवनाला फार त्रास झाला. त्याला वाटलं आपल्याला कोणतरी शस्त्राने मारतोय. तो घाबरून गेला आणि पुन्हा त्या सायनदेव ब्राह्मणाकडे आला आणि त्याला म्हटलं, तुला कुणी पाठवलं, तू आत्ताच्या आत्ता निघून जा. उलट त्याला आहेर केला आणि सायनदेवाला त्यांनी परत पाठवलं. हा गुरुकृपेचा चमत्कार आहे. आणि हा चमत्कार आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा घडतो. जसे तुम्हाला भीतीचे प्रसंग येतात तसे मलाही येतात, अनेकांना येतात. अनेकांना या भीतीतून मुक्त करण्यासाठी
गुरु महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं महत्त्वाचं आहे. म्हणून गुरूंवर विश्वास ठेवा. विश्वासम फलदायक. तुम्ही विश्वास ठेवला तुम्हाला फळ मिळणार. फळ मिळण्यासाठी थोडा उशीर लागेल. आंब्याचं झाड लावलं 5 वर्ष त्याला आंबे उशिरा येतील त्या झाडाला, परंतु त्याला चिंच कधी येणार नाही. लोकांचा मूळ विश्वासच उडून गेलेला आहे. सकाळी एकाकडे जाणार, दुपारी एकाकडे जाणार, संध्याकाळी एकाकडे जाणार, त्याला पत्रिका दाखवणार, त्याला सल्ला विचारणार, तो सांगितल्याप्रमाणे काशीला जाणार, त्र्यंबकेश्वरला जाणार, कालसर्प करणार. लोक उचापात्या करून आपलं दुःख वाढवतात. काही वेळ त्याला बरं वाटतं आपण काहीतरी करतोय, पण त्यातून मार्ग निघत नाही. म्हणून गुरु दत्तात्रय नृसिंह सरस्वती महाराजांवर आपण विश्वास ठेवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करा. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून गुरुचरित्र अध्याय नंबर 14 ओव्या अतिशय थोड्या आहेत, 53-54 काहीतरी ओव्या आहेत. तुम्ही प्रत्येक ओळ समजून वाचा. गुरु महाराज किती आपल्याला धीर देत आहेत. तो धीर तुम्हाला पुढील जीवनात यावा आणि तुम्ही भीतीतून मुक्त व्हावा अशी गुरु नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी प्रार्थना.